घटस्फोटानंतर पोटगी मिळावी की नाही हा नेहमीच वादाचा विषय आहे. पण पुण्यातल्या एका केसमध्ये नवऱ्याने केलेला युक्तिवाद कोर्टाने फेटाळून लावलाय. नेमकं प्रकरण काय आहे हे पाहायच्या आधी तुम्ही जर जबरी खबरीला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. तर झालं असं की पुण्यातल्या एका सीए असलेल्या पतीने घटस्फोटासाठी कोर्टात दावा दाखल केला होता. या प्रक्रियेदरम्यान पत्नीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 अंतर्गत स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी अंतरिम पोटगी मिळावी म्हणून अर्ज केला. यावर नवऱ्याच्या वकिलांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की पत्नी MBA आहे आणि लग्नापूर्वी ती बँकेत कामही करत होती. तिच्याकडे कामाचा अनुभव असल्याने ती स्वतः कमावू शकते, त्यामुळे तिने घरात निष्क्रिय बसून पोटगी मागणे योग्य नाही. पतीने असेही सांगितले की त्याच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आणि घराचे हप्तेही फेडायचे आहेत. पत्नीच्या वतीने ॲडव्होकेट तेजस पवार यांनी सांगितलं की पत्नीला घरातून काढण्यात आलंय. ती उच्च शिक्षित असली तरी ती सध्या तिच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नाही. दुसरीकडे पतीचे उत्पन्न चांगले असून त्याची शेअर बाजार आणि जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे पत्नीला सासरच्या जीवनमानाप्रमाणे जगण्यासाठी पोटगी मिळणं आवश्यक आहे. शेवटी न्यायाधीशांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे जुने निवाडे आधार म्हणून घेतले आणि अशी ऑर्डर दिली की पत्नी उच्च शिक्षित असली तरीही तिला आधाराची गरज आहे. पत्नी सध्या नोकरी करत नाही, त्यामुळे केवळ तिची शैक्षणिक पात्रता हे पोटगी नाकारण्याचं कारण ठरू शकत नाही. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.